तर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी इम्तियाज जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते हे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। एमआयएम या ठिकाणी आंदोलन करणार होतं, मात्र इम्तियाज जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत, कारण त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 वर्षांनंतर महत्त्वपूर्ण राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि 40,000 कोटींची ब्ल्यूप्रिंट जी आहे ती मुख्यमंत्री आज सादर करणार आहेत। मात्र मराठवाड्यामध्ये आणि खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रश्न जे आहेत ते अजूनही मार्गी लागलेले नाहीत। विविध मुद्द्यांवर आज एमआयएम कडून आंदोलन छेडण्यात येणार होतं, मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। त्याच्यामुळे इम्तियाज जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आंदोलनस्थळी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील जे आहेत ते पोहोचलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी परवानगी नाकारल्यामुळे आता जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेत। इम्तियाज जलील सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण आताच्या घडीची आपण पाहताय। एकीकडे जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अगदी काही वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे। अगदी तगडा पोलीस बंदोबस्त छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेला आहे आणि एकीकडे 15 मोर्चे निदर्शनं हे केले जाणार होते। मोर्चे जे आहेत ते निघणार होते आणि त्याच्यामध्येच इम्तियाज जलील यांच्याकडून सुद्धा एका आंदोलनाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं, मात्र त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे आणि इम्तियाज जलील आणि एमआयएमचे कार्यकर्ते हे आता चांगलेच आक्रमक झाले। नाही काय आहे की माझं बोलणं झालं होतं पोलीस कमिशनर साहेबांसोबत। त्यांनी सांगितलं होतं, मी म्हटलं की साहेब हे गोरगरीब लोक आहे, त्यांचे पैसे खाऊन सगळे लोक बसलेले आहे आणि त्यांना हे पण अधिकार नाही का की जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे, मायबाप सरकार आहे, की त्यांच्या पुढे आपली व्यथा मांडण्यासाठी त्यांना हे पण अधिकार नाही आहे का? म्हणजे हे तर दडपशाही झालेली आहे। आणि आता जेव्हा 12 वाजता आम्ही मोर्चा काढणार होतो तर आमचे जे ऑर्गनायझर्स आहे त्यांना तुम्ही सिटी चेक पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करतो। मग करा, तुम्ही डिटेन करा, मला जे काय करायचे आहे ते आता मी करून दाखवणार आहे। लावा तुम्ही काय करता यापुढची काय भूमिका असणार? नाही बघा ना तुम्ही आता मी प्रामाणिकपणे मी सांगितलं होतं की हे गोरगरिबांसाठी आम्ही हे करत आहे। आता तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल तर हे गोरगरिबांची ताकद काय हे तुम्ही पण बघा आता। जे आम्ही शांतीपूर्ण मार्गाने करत होते आता शांतीपूर्ण मार्गाने करणार नाही। आता आपण बघू शकतो तर इम्तियाज जलील हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो, मात्र आम्हाला आता पोलिसांनी परवानगी जी ती नाकारलेली आहे आणि 12 वाजता आंदोलन केलं जाणार होतं, मात्र आयोजकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही आक्रमकपणे आंदोलन जे आहे ते आमचं करणार आहोत, अशी भूमिका आता इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज जलील हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या आयोजकांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात पोलिसांसोबत बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत।